मुंबईमधल्या अरबी समुद्रात उभ्या राहत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबतचा वाद पुन्हा उफाळून आलाय। मुंबईतील मच्छीमारांनी भूमिपूजन कार्यक्रमाला तीव्र विरोध करण्याचं ठरवलंय। डहाणू पालघर पासून ते रायगड पर्यंतचे मच्छीमार या आंदोलनात सहभागी होणार आहेत। भूमिपूजन कार्यक्रमात काळे झेंडे दाखवून मच्छीमार हा विरोध दर्शवणार आहेत। याशिवाय मुंबईतील 12 लाख मच्छीमार या दिवशी आपला व्यवसाय बंद ठेवून भूमिपूजन कार्यक्रमाला विरोध करणार आहेत। येत्या शनिवारी 24 डिसेंबरला शिवस्मारकाच्या भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। दरम्यान शिवस्मारक झालं पाहिजे, मात्र मच्छीमारांची प्रतिक्रिया ऐकून घेतली जावी अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे। आम्ही जास्त करून मच्छीमारांच्या बोटी काळे झेंडे घेऊन आम्ही रायगड पासून आमच्या बोटी येतील। सासुंडामध्ये 1,500 बोटी आहेत, आमच्याशी 450 बोटी आहेत। इथे वरळीपासून ते माहीमपासून तिथल्याही बोटी ह्यात भाग घेणार आहेत। उत्तन वसई डहाणू पासून सगळे मच्छीमार त्या दिवशी आम्हाला साथ देण्यासाठी येणार आहेत। आणि मच्छी मार्केटमध्ये 100 मच्छी मार्केट आम्ही बंद करणार आहोत आणि त्या महिला आम्हाला ह्या मोर्चाच्या अनुषंगाने त्या येणार आहेत। परंतु आमचा मोर्चा जास्त आंदोलन आम्ही समुद्रामध्ये करणार आहोत। त्याच्यात सुद्धा एक गोष्ट आहे की तिथे काही कोळी बांधव जे आहेत ते सुद्धा त्यांचा आवाज थोडासा ते त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे। आणि चांगलं जर का काम आपल्याला करायचं असेल, जसं समृद्धीचा मार्ग आहे, शेतकरी म्हणतात की आमच्या सुपीक जागा घेऊ नका, तसं कोळी बांधवांचा सुद्धा जो काही प्रश्न आहे त्याच्यात सुद्धा गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।